सगळे आहेतच अगदी. मग हत्या सुद्धा नाही, खूनही म्हणायला माणसं तयार आहे. मुद्दा इतकाच होता, कर्जनचा वध केला, मदनलाल धिंगरा पकडले गेले. मदनलाल धिंगराने स्वतःच वक्तव्य दिलं. का मी मारलं, कशासाठी मारलं? त्याचे शब्द ते होते, ॲज अ हिंदू आय फील दॅट रॉंग डन टू माय कंट्री इज इन्सल्ट टू गॉड. माझ्या देशाशी चुकीचं वागणं हे देवाशी चुकीचं वागणं हे मी मानतो, आणि ही माझी कृष्णाची पूजा आहे, ही रामाची पूजा आहे. आणि एवढ्यासाठी मी इंग्रजी सत्तेला या एका पिस्तुलाच्या गोळीनं आव्हान दिलं, आणि हे आव्हान पुढची माणसं सातत्याने पेलतील यात संशय नाही. म्हणून त्या सगळ्या वक्तव्याचं शीर्षकच होतं चॅलेंज, आव्हान. पण या संपूर्ण त्याच्या निवेदनाची सुरुवात त्यांनी वंदे मातरमने केली, आणि वंदे मातरम या शीर्षकासह ते मदनलाल धिंगराचं वक्तव्य केवळ इंग्लंडच्या नव्हे, भारतासह अनेक देशांच्या वृत्तपत्रांमधून झळकलं. अशी प्रसिद्धी मदनलाल धिंगराला मिळाली, म्हणून मग इंग्रजांनी ठरवलं सावरकराचा खटला भारतातच करू. पण इंग्लंडमध्ये केला की ही प्रसिद्धी मिळते, खटल्यातलं खरं कुठे दाबता येईल, भारतातच दाबता येईल. त्यामुळे सावरकराला हिरो न करण्यासाठी हा सगळा त्याच्यात त्यांनी खटाटोप घातला.